नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, गणेश भक्तांनी दिला बाप्पांना जड अंतकरणाने निरोप। मानाच्या 12 भाई गणेशाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन, 130व्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत भक्तांचा सर्वत्र जल्लोष। श्रींच्या विसर्जन मिरवणुकीची 130 वर्षांची परंपरा, 4 मानाचे गणपतींच्या पाठीमागे रांगेत येतात इतर गणपती व आखाडे। गणेश विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह कव्हरेज, RRC नेटवर्कचे टीव्ही व सोशल मीडियावर लाईव्ह कव्हरेज। ढोल ताशांवर दिंडी ठरते नेहमीच भारी, बासरीचा मंजूळ स्वर आणि दिंडीची लयबद्ध थाप। गणपती बाप्पा हा सर्वांच्याच लाडाची देवता आहे। बाप्पा घरी येणार याचे घरातील चिमुकल्यांना भारी कौतुक असतं। गुरुवारी सायंकाळी गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दरम्यान एका 4 वर्षीय चिमुकल्याने गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर रडून रडून अक्षरशः घसा कोरडा केला आणि सातव चौकातील निलेश देव मित्रमंडळाच्या गणेश विसर्जन कुंडाजवळ हा सर्व प्रकार झाला। आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे हिट झाले। बाप्पांच्या प्रेमात भक्त आकंठ बुडालेले आहेत। पण जठारपेठेतील 4 वर्षीय पियांश निलेश राठी या चिमुकल्याने अगदी रडून रडून घसा कोरडा केला। शेवटी परिवाराला बाप्पा घरी पुन्हा परत न्यावे लागले। त्याच्या वडिलांनी गणपतीची आरती करून मूर्तीचे विसर्जन केले, परंतु मुलाने एकच रडारड सुरू करून बाप्पाला परत आणण्याचा हा आग्रह धरला। दरम्यान त्याला विसर्जन केलेली दुसरी गणेश मूर्ती आणून दिली, तर त्याने ही गणेश मूर्ती आपली नसल्याचे सांगत ती घेण्यास नकार दिला। अखेर त्याच्या बाबांनी घराची विसर्जित केलेली मूर्ती शोधून आणून त्याच्या हाती दिली। त्यानंतरही त्या मूर्तीला घेऊन त्याचे सारखे रडणे सुरू होते। अखेर परिवाराने विसर्जित केलेली गणपती बाप्पांची मूर्ती परत नेली। गणेश भक्तांनी आज सकाळपासूनच गणपती बाप्पांना निरोप दिला। शहरातील विविध गणेश घाटांवर गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला। शहरातील महापालिका गणेश घाट त्याचबरोबर विविध समाजसेवकांनी शहरातील इतर भागात तयार केलेल्या कृत्रिम गणेश घाटावर बाप्पांना निरोप देण्यात आला। विष्णु अस्सी शालिवांशकेनसो 45 भाद्रपद गुरुवासरे मम कश्यपुत्रोत्पन्नो गणेशस्य लोक परंपरा अनुसारेण तद विसर्जन। शहरातील गणेश विसर्जनास सकाळपासूनच सुरुवात झाली। बाप्पांना निरोप देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी गणेश विसर्जन घाट तयार करण्यात आले असून महाराणा प्रताप बागेजवळ मोरणा नदीच्या काठावर मुख्य गणेश विसर्जन घाट येथे भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। माजी उपमहापौर वैशाली शेळके, जय बाबळेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रशस्त गणेश कुंड निर्माण केले गेले होते। गीतांजली शेगुकार यांनी भारत विद्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे विसर्जन कुंड तयार केला आहे। तर योगिता पावसाळे, माजी नगरसेवक पंकज गावंडे हिंगणा घाटावर, माजी उपमहापौर विनोद मापारी, माजी नगरसेवक हरीश आलिमचंदानी यांनी
डेल्टा TVS शोरूम मैदान प्रांगण येथे नेहरू पार्क गणेश विसर्जन कुंड स्थापन केले होते। सातव चौकात निलेश देव मित्रमंडळाच्या वतीने विसर्जन कुंडासोबत निर्माल्य संकलन करण्यासाठी कलश स्थापन केला आहे। त्यात कलशात निर्माल्य संकलन आणि त्या निर्माल्यातून खत आणि धूपकांडे निर्माण करत ते वितरित करण्याचा संकल्प निलेश देव यांनी व्यक्त केला। गणपती बाप्पा मोरया। गेल्या 14 वर्षापासून आम्ही सातव चौकामध्ये कृत्रिम गणेश कुंड तयार करत असतो। यावर्षी पण करण्यात आला होता। साधारण 3 ते 3.5-4 हजार मूर्त्या इथे विसर्जित करण्यात आल्या असून यावर्षी आम्ही नव्यानेच नवीन निर्माल्य कलश निर्माण केला असून अकोल्याकरांना असं आव्हान केलं होतं की जलप्रदूषण टाळण्याकरता याच्यात निर्माल्य टाक्यावर जवळपास 9 टनच्या जवळपास निर्माल्य आम्हाला उपलब्ध झाल्यावर त्याचं खत निर्मिती करून लवकरच आम्ही लोकांना समर्पित करू। गणपती बाप्पा मोरया। अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक शांततेत तसेच उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला। श्री बाराभाई गणपती पूजनाने अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीस जय हिंद चौकातून प्रारंभ झाला। सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे यंदा हे 130वे वर्ष होते। मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बाराभाई गणपतीचे पूजन मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले। या मिरवणुकीचा प्रारंभ जय हिंद चौक येथील चौकात झाला। या चौकातून ही मिरवणूक वीर हनुमान चौक, अगरवेस, दगडी पूल, नागपुरी जीन चौक, मामा बेकरी, ताजनापेठ, कच्ची मस्जिद समोरून गांधी चौक या मार्गाने मार्गस्थ झाली। यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता, कार्याध्यक्ष हरीश अलीमचंदानी, संग्राम गावंडे, उपाध्यक्ष रमाकांत खेतान, ॲडव्होकेट अशोक वर्मा, मनोज खंडेलवाल, सिद्धार्थ शर्मा, ॲडव्होकेट सुभाष सिंग ठाकूर, जयंत सरदेशपांडे, मनोहर पंचवानी, मनीष हिवराडे आदींची उपस्थिती होती। यावेळी मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ढोल ताशांच्या गजरात अकोल्याची विसर्जन मिरवणूक आज सुरू झाली होती। एकमेव गणपती आहे पूर्वीपासून किल्ल्यात बसणारा आणि तो पहिला मान असल्यामुळं त्याची मिरवणूक निघाल्याशिवाय अकोल्यातली मिरवणूक चालू होत नाही आणि त्याची मूर्ती 150 वर्षापूर्वी मातीची बनवलेली असून ते आम्ही विसर्जन करत नाही। मिरवणूकमध्ये तिथं दरवर्षी शेवटपर्यंत आणि आमची 5वी पिढी चालू आहे तो उत्सव साजरा करत आहोत आम्ही। गणपती महाराज की जय। बाराभाई गणपती, बाराभाई म्हणजे 12 समाजाचे लोक होते, त्यांनी हा गणपती क्रमांकाचा मानाचा श्री बाराभाई गणपती आहे। या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की ही काळ्या मातीपासून बनवलेली मूर्ती आहे आणि ती फक्त गणपतीच्या 10 दिवसाच्या दर्शनासाठी उपलब्ध असते व 10 दिवसाच्या नंतर ती बांधलेल्या स्वरूपात राहते। आणि मी राहुल इंगळे आज 4थ्या पिढीवर सेवा देत आहे। तसेच पालखी उचलण्याचा जो मान आहे तो भोई समाजाचा आहे। तसेच दिंडी जे पारंपरिक वाद्य आहे ते उमरी आणि विजोरा येथील आहे आणि ते कुठल्याच प्रकारचं मानधन न घेता श्रीच्या गळ्यातील हार आणि श्रीफळ हीच देतात आणि श्रीच्या मिरवणूक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचं स्थान आहे। अकोल्यातील गणेशोत्सव हा शांततेचा, उत्साहाचा आणि उत्सवाचे प्रतीक आहे। या सोहळ्यात भाविक अतिशय तल्लीन होत गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात। मानाच्या 4 गणेश मंडळानंतर 1 गणेश मंडळ आणि त्यानंतर आखाड्यांचे सादरीकरण हे विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण राहते। दरवर्षी मानाचा बाराभाईचा गणेशोत्सव मंडळ हे 1 क्रमांकावर राहते। जय हिंद चौकात या मंडळाची पूजा अर्चना केल्यानंतर त्या पाठोपाठ विसर्जन मिरवणुकीत श्री राजेश्वर गणेशोत्सव मंडळ 2ऱ्या स्थानावर राहते, तर 3ऱ्या स्थानावर श्री जोगेश्वर गणेशोत्सव मंडळ, त्या पाठोपाठ खोलेश्वर शिवभक्त गणेशोत्सव मंडळ दाखल होते। यानंतर एक संपूर्ण तयारीने आलेले गणेश मंडळ रांगेत लागते। त्या पाठोपाठ विविध आखाडे आणि गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात। यात भक्तांचा जल्लोष हा पाहण्यासारखा असतो। भगवे ध्वज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो, लोकमान्य टिळकांचा फोटो यांच्यासह विविध गणेश मंडळे त्यांना मिळालेल्या शील्डसह विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात। विसर्जन मिरवणुकीत तरुणांचा हा जल्लोष नवीन ऊर्जा निर्माण करणारा आहे। RRC नेटवर्क, सिटी न्यूज सुपरफास्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रसारणाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला। RRC डिजिटल अकोला या YouTube चॅनलवर तसेच RRC डिजिटल या फेसबुक पेजवर हे लाईव्ह कव्हरेज होते।
गेल्या 10 दिवसांपासून घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात स्थापन झालेल्या बाप्पांना आज भक्तांनी निरोप दिला। त्याचबरोबर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष नागरिकांचा होता। या विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रसारण RRC लाईव्ह व RRC न्यूज चॅनलवर उपलब्ध होते। RRC डिजिटल या फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटवर तसेच RRC डिजिटल अकोला या यूट्यूब चॅनलवर याचे थेट प्रसारण झाले। ज्या भाविकांचे थेट प्रसारण पाहणे झाले नसेल त्यांनी सोशल मीडियाच्या साइट्सवर हे प्रसारण केव्हाही पाहू शकणार आहेत। त्यामुळे भाविकांना हे प्रसारण त्यांच्या सोयीने केव्हाही पाहता येईल। RRC नेटवर्क, RRC ब्रॉडबँडच्या सहयोगाने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रसारण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी स्पेशल पार्टनर म्हणून नेकलेस रोडवरील मार्कस द मल्टी ब्रँड शोरूम यांचे सहकार्य लाभले। शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर कसून चौकशी करण्यात आली। त्याचबरोबर मोठ्या संख्येत साध्या वेशातील पोलीस कर्मचारी मिरवणुकीदरम्यान तैनात करण्यात आले होते। अकोला शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता। त्याचबरोबर पोलिसांनी फिक्स पॉइंट निश्चित केले गेले होते। पोलिसांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर तपासणी केली। पोलीस दलाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करत मिरवणूक शांततेत निघावी यासाठी प्रयत्न केला। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात गणेशोत्सवादरम्यान 1 पोलीस उपअधीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक, SRPFच्या 2 कंपन्या, 275 पोलीस अंमलदार, 750 होमगार्ड एवढी पोलिसांची कुमक इतर जिल्ह्यातून मागविण्यात आली आहे। गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी इतका मोठा पोलीस बंदोबस्तावर लावण्यात आला होता। याशिवाय अकोला जिल्ह्यातील 1500 पोलीस अंमलदारही तैनात करण्यात आले होते। सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय शांततेच्या मार्गात पार पडलेला आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणात मागील 10 दिवस आपण सर्व अकोलावासियांनी प्रशासनाला सहकार्य करून अतिशय उत्सवात या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केलेला आहे। आज देखील गणेश विसर्जनाची मिरवणूक अतिशय चांगल्या प्रकारे आणि अकोला शहराच्या आणि जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेत साजेशी अशी मिरवणूक होत आहे। सर्वांनी ही मिरवणूक अतिशय शांततेत आणि उत्साहाच्या भरात पार पाडावी। कोणतेही अनुचित कृत्य न होता शांतता राखली जाईल आणि आपला उत्सव देखील साजरा केला जाईल याची सर्वांनी खात्री करावी। यासाठी शुभेच्छा। आज अनंत चतुर्दशी, आज गणेश विसर्जन आहे। माझं सर्व शहरवासियांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गाने, आनंदाने आणि उत्साहाने हा आजचा विसर्जनाचा कार्यक्रम आपण साजरा करावा। पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन हे आपल्यासोबत आहे। प्रशासनानं पूर्ण चोख तयारी केलेली आहे। कुठेही काही अडचण येणार नाही। कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका आणि कोणतीही शंका असेल, अडचण असेल तर तुम्ही पोलीस कंट्रोल रूम इथे ताबडतोब संपर्क करा। धन्यवाद। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये। म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। ज्या ठिकाणी सर्वाधिक लोकांची ये-जा असते त्या ठिकाणी किमान स्वच्छता आवश्यक असते, पण अकोल्यातील दोन्ही आगारातील स्वच्छता ही नावालाच असते। त्यामुळे प्रवाशांसमोर आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। अकोला शहरातील मधोमध असलेले टॉवर चौक जवळील जुना बस स्टँड लागून असलेले ST आगार आहे।
परंतु एसटी आगारमध्ये स्वच्छताचा अभाव दिसून येत आहे। तसेच साचलेले पाण्याने डास माशांची पैदास वाढली आहे। त्यामुळे एसटी आगारमध्ये काम करणाऱ्यांची तब्येत बिघडत असल्याची माहिती समोर आली आहे। एसटी बस हजारो रुपये कमावते, परंतु राज्य परिवहन मंडळ लोकांच्या व कर्मचाऱ्यांच्या सोयीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे। 2014 पासून नवीन बसेस महाराष्ट्रात कुठल्याही डेपो आगाराला मिळाल्या नाहीत। एसटी महामंडळाची बसेस पूर्ण भंगार झालेल्या परिस्थितीत दिसून येत आहेत। याकडे एसटी महामंडळाचे पदाधिकारी डीसी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज दिसत आहे। अकोला बस स्थानकाबाहेर बेशिस्तीत ऑटो उभे असतात, त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी कोणते वाहन कुठून कुठे चालले याचा अंदाज येत नाही। त्याचबरोबर ऑटो चालकांच्या मनमानी कारभारामुळे येथील वाहतूक व्यवस्थेचे 3 तेरा वाजले आहेत। अकोला बस स्थानक समोर मुख्य मार्ग असल्यामुळे या परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते। त्याचबरोबर बरेचसे वाहने वेगाने धावत असतात। ऑटो चालकांच्या मनमानी कारभारामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे। त्यात चौक असल्याने कुठून कुठे वाहन जाते असा प्रश्न अनेकांना येथे पडतो। अनेक वेळा येथे वाहनांचा अपघात होतो। दुचाकी चालक रॉंग साईड वाहने चालवितात। त्याचबरोबर ऑटो चालकांची मनमानी येथे वाहतूक कोंडी रोजचाच अडथळा झाली आहे। यावर तोडगा काढण्याची गरज आहे। ऑटोवाल्यांचा मनमानी कारभार समोर येत आहे। नो पार्किंग मध्ये ऑटो उभे केल्या जातात, तसेच मुख्य मार्गावर उभे करून ऑटो चालक प्रवासी बघतात। याकडे ट्रॅफिक पोलीस प्रशासनाने ऑटो चालकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी होत आहे। जवाहर नगर चौक असो की 12 ज्योतिर्लिंग मंदिर, या ठिकाणी आता अतिक्रमण वाढते आहे। त्यामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांबरोबर कोचिंग क्लासेस अटेंड करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर इतरांना त्रास सहन करावा लागत आहे। 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ काही अतिक्रमणधारकांनी आपली दुकाने थाटली आहेत। 1-2 दुकानांनी येथे भाविकांना त्रास नव्हता, पण आता मंदिरालाच अतिक्रमणाचा विळखा बसत चालला आहे। त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दुचाकी स्वार, 4 व्हीलर धारक रोडवरच आपली वाहने उभे करून स्टॉल धारकांजवळ जातात। त्यामुळे मुख्य मार्ग असल्यामुळे ट्रॅफिक जाम सुद्धा होतो। याआधी इथे छोटे बरेच ॲक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत। ट्रॅफिक पोलीस प्रशासनाने व मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। 12 ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात रोडवरच मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहतात, त्यामुळे येथे अपघात होऊ शकतो। याकडे लक्ष देण्याची गरज आहे। जगात कुठेही गेल्यावर अकोल्यातील तरुणांना दिंडीवर नाचण्याचा मोह कायम राहतो। कारण बासरीच्या मंजूळ स्वराबरोबर झांज आणि ढोलकीवरची थाप इतकी लयबद्ध असते की दिंडी वाजायला लागली की आपसुकच पाय आणि हात ठेका धरतात। श्रींच्या स्थापनेबरोबर श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली दिंडी हे अकोलेकर तरुणांचे कायम आकर्षणाचे वाद्य राहिले आहे। अकोल्यातील परंपरागत दिंडीवर नाचण्याचा मोह अकोलेकर तरुणांना जगात कुठेही गेल्यावर कायम राहतो। ग्रामीण वेशभूषेतील वादक आणि त्यांच्या सोबतीला मंजूळ बासरीचा असलेला सूर, हा हात आणि पाय एक साथ ठेका धरायला लावणारे असतात। 10-12 जणांच्या दिंडीवर थाप पडली की जणू नाचण्याचा मोह अनेकांना आवरला जात नाही। गणेशोत्सवाच्या जल्लोषात अकोल्यातील परंपरागत दिंडी ही अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे। दिंडीची साथ आणि गणरायाचा जल्लोष यातून गणेश विसर्जन मिरवणुकीत रंगत आयुष्यभर कायम स्मरणात राहणारी अशीच ठरते। अकोला शहरामध्ये आज गणेश विसर्जनाचा प्रारंभ झालेला आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की इथे पारंपरिक दिंडीचा सध्या स्थितीमध्ये अवलोकन सुरू आहे। अकोला शहरामध्ये विविध वाद्य वाजतात नेहमी, पण यावेळेस विशेष म्हणजे ग्रामीण भागातून दिंडी ही अकोला शहरामधील सगळं भाविक भक्तांचे आकर्षण बनलेलं आहे। आपण बघू शकता इथे सगळे युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात चांगलं गणेश विसर्जनाचा सोहळा पार पाडत आहे। आपल्यासोबत काही असे युवक आहेत, आपण त्याच्याशी बोलूया। मला सांगाल आपलं कोणतं मंडळ आहे? श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ। किती वर्ष आहे आपलं? 106 वर्ष आहे। दिंडीचं आयोजन का बरं विशेष काय आहे? म्हणजे त्याच्यामध्ये फक्त माहोल चांगला राहतो आणि पारंपरिक वाद्य आहे आणि सगळं मन मिळून नाचतात।
निश्चितच अत्यंत पारंपरिक वाद्याचं वापर इथे करण्यात येत आहे आणि दिंडीचा सोहळा हा सर्वात सुंदर आहे. RRC न्यूज करता सुरेश राठोड, अकोला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ, अकोला. आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास. पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष. गणेश भक्तांनी दिला बाप्पांना जड अंतकरणाने निरोप. मानाच्या 12 भाई गणेशाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन. 130व्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत भक्तांचा सर्वत्र जल्लोष. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीची 130 वर्षांची परंपरा. 4 मानाचे गणपतींच्या पाठीमागे रांगेत येतात इतर गणपती व आखाडे. गणेश विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह कव्हरेज. RRC नेटवर्कचे TV व सोशल मीडियावर लाईव्ह कव्हरेज. ढोल ताशांवर दिंडी ठरते नेहमीच भारी. बासरीचा मंजूळ स्वर आणि दिंडीची लयबद्ध थाप. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.